मम्मी मला आयफोन 17 पाहिजे. अगं अजून शाळेची फी पण भरायची आहे, कसली म्हणून काळजी नाही तुला. ही तुमच्या दोघांची जबाबदारी आहे, मला कशाला सांगतेस. किती मस्त आहे माहितीये तुला तो. त्याच्यामध्ये 6.6 डिस्प्ले, अल्ट्रा थिन डिझाईन, 24 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आणि भरपूर काही. अगं तुझे पप्पा इतके कष्ट करतात, कुठून पैसा येतो कसा येतो याचं काही भान आहे का तुला. काही म्हणून घेणं देणं नाही बघ. जरा अभ्यासाकडे लक्ष दे. लागली लगेच मोबाईल मोबाईल पाहिजे म्हणून. आई दरवेळेतच आहे पाहिजे तुझं. पप्पा पप्पा हे बघा, ही बाईक रॉयल एनफील्ड क्लासिक 350cc. हीच बाईक हवी मला. मी काय करू मग? काय करू म्हणजे हीच बाईक पाहिजे पण मला. अरे बोलायला काय जाते, त्याची किंमत माहिती आहे बरं किती. अरे आम्ही 3-3 किलोमीटर चालत जायचो माहिती आहे का. ऊर वारा पाऊस, आणि तुला आता बाईक पाहिजे होय. गप ते पास काढला ते बसनं जा. मित्रासोबत कुठे गाडीवर जाऊ नको काय. तुमचं काय वेगळं होतं पप्पा, आमचं काय वेगळं आहे. आमची पिढी म्हणजे जेनझी पिढी, जेनझी. जेनजी असो या जेनजी प्रो, गाडी भेटणार नाही. गप बसनं जायचं. काय शिट, रोज रोज आहे. नो नो डोंट वरी, आय विल मॅनेज. काय मॅनेज लावलंय का. कुठे निघालीस. ओ मॉम, मी चालले फिरायला. तुला काही प्रॉब्लेम? हो आहे ना. मला विचारलं नाही, त्यांना पण विचारलं नाही, आणि बोलते तोंडवर करून. ते काय ग मम्मा, सगळ्या मुली निघाल्यात, त्यांची शॉपिंग पण झालीये. बघ किती छान छान कपडे घेतलेत. हे मला नको दाखवू. तू मला विचारलं का कुठे जाणार आहेस, काय खाणार आहे, कोण मुली सोबत आहेत. अगं सांगणारच होते, पण तुझा मूड बघून सांगणार होते. असं का. आता मी सांगते, जायचं नाही. पैसे काय झाडाला लागतात काय. इथे पोराच्या शाळेची फीस भरायला पैसे नाहीत, तुझ्या कॉलेजची फीस भरायची आहे. आणि तुझं आपलं चाललंय फिरायला जायचंय. काय मम्मा, कुठून तरी लोन काढा, भरून टाका पैसे, त्यात काय एवढं. श्रेया काय बोलते ते कळते का तुला. ओरडते कशाला मग, तुझ्या मनातच नाही मला जॉब द्यायचं. स्वरा, ए स्वरा, ही काय झोपण्याची वेळ आहे का. उठ बरा, उठ लवकर. झोपू दे ग. तुला कळत नाही का किती थकले मी. आत्ता झाले कॉलेज वरून. हो मला कळतं, सगळं कळतंय मला. तुला काय वाटतं माझं तुझ्याकडे लक्ष नाहीये. झोपू दे ग. हे बघ, आज तू गेल्यावर हे सापडलंय मला तुझ्या खोलीत पास. कुठे गेली होतीस. हे कुठे सापडलं तुला. तुला काय वाटतं माझं तुझ्याकडे लक्ष नसतंय. माझं तुझ्याकडे सगळं लक्ष असतंय. अगं पण हा बसचा पास कुठे तुला सापडला. ते मी तुला नंतर सांगते. तू आधी सांग कुठे गेली होतीस काल तू. अगं खरंच मी कॉलेजलाच गेले होते. खरं बोल, खोटं बोलू नकोस, नाहीतर काय करशील. स्वरा, उद्धट बोलायला लागलीस. हे शिकवतात का तुझे प्राध्यापक. थांब विचारतेस मी त्यांना जाऊन. जा विचार. कुठे सापडतच नाही लिहिलेला पासवर्ड. कालपासून ओळखते, सापडत नाही. हो आबा, हा ड्रेस कसला भारी दिसतोय ना, मला पण घ्यायचाय, घ्या ना. हे पोरी, असला ड्रेस कोण घालतं का. हे फक्त टीव्हीतल्या नट्या घालतात. आपण साधी माणसं, साध्या घरची माणसं, आपल्या घरी नाही चालत हे. सगळे चालतं आता. आमच्या कॉलेज मधल्या पोरी असलेच ड्रेस घालतात, मग मी का नको. माणसाचे राहणी साधी असावे, पण उच्च विचार असावेत पोरी. मग मी कॉलेजला साडी घालून जाऊ का. ए पोरी, उलट बोल नको. तू मध्ये बोल नको आई. मला हा ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजेच.
बाई 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 बाई, किती हा पसारा अनुष्का. काय ग, किती पसारा टाकलाय हा. मी नाही केला पसारा, मला तेवढंच काम नाही पसारा करायला. रूम मध्ये तू एकटी आहे ना, बाहेरून पण आले होतं का. हे काय ग मम्मी, काय झालं की तुला मीच दिसते का. पसारा झाला म्हणून काय ओरडते. अग मग हे कोण ओळखणार. हे तुझं तू बघ. एकतर कामात मदत करायचं सोडून काम वाढवलेस आणि आता उलट बोलतेस का. मला अभ्यास असतो, माझं काम म्हणजे अभ्यास करणं, समजलं. मे आय कम इन सर. येस. सर तुम्ही आम्हाला बोलवलं. हो, मीच बोलवलं तुम्हाला. काय झालं सर, का बोलवलं. तुमच्या सगळ्यांच्या पालकांच्या तक्रारी माझ्याकडे आहेत. आमची तक्रार काय आहे सर. तू बाईक घेशील, 4 दिवस फिरवशील, पुन्हा नंतर तुला तिथं काहीच होणार नाही, त्याच्यात नवीनच काही राहणार नाही. आणि तुझं, तू मोबाईल 4 दिवस चालवतील, चांगलं वाटेल, मित्रांना दाखवशील, मैत्रिणींना दाखवशील, पण कुठं काय. हां, तुझं वेस्टर्न ड्रेस वगैरे काही नसतं, तात्पुरती कैशा नाही ती. तू फिरायला जायचं ना, तू फिरायला जाशील, 4 दिवस मजा करते, पुन्हा आपल्या घरी यायला लागतं, बरोबर की नाही. ते सुद्धा तात्पुरतं आहे. परंतु खरं आयुष्य जगायचं जर झालं ना, हे बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे फक्त क्षणिक आहे. घ्यायचंच असेल, मला जर काही शिकायचंच असेल तर ते संस्कार शिका. घ्यायच्या मंडळीला विचारा, आई आजोबांना बोला, त्यांच्याकडून काहीतरी शिका. आई वडिलांनी कसं आयुष्य जगले ना, ते त्यांना विचारा. ओके शांत हो. ठीक आहे, यातून आई काय आहे? मला काहीच नको, फक्त तू पाहिजे. अरे बापरे, खरंच छान आहे ग माझं बाळ. मला माफ कर आई. भगवान. अहो पप्पा, मला पास काढायचा आहे, पैसे द्या. आणि आता नको गाडी मला. अरे वा, एवढा बदल. उटी नाही, काश्मीर नाही, नको. हा, शिमला. काय चालायचं, ओटी, काश्मीर, शिमला. हा, हा त्याचा प्लॅन नाहीये. मग अहो, हा माझं शिक्षण पूर्ण झाल्यावरचा प्लॅन आहे. मम्मी काय ग. सॉरी, इथून पुढे मी तुझ्या प्रत्येक कामात मदत करत जाईल. आबा, काय झालं. सॉरी, मला ड्रेस नको, फक्त आणि फक्त तुम्हीच पाहिजे.